नमस्कार मंडळी, हर हर महादेव. उद्या पहिला श्रावण सोमवार. शमीपत्राचे हे प्रभावी उपाय आवर्जून बघा. श्रावण महिन्याचा पहिला शनिवार अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. शनिवार हा शनिदेवाशी संबंधित असला तरी श्रावण महिना शिवपूजेसाठीही विशेष आहे. शनिदेव भगवान शिवांना आपले आराध्य दैवत मानतात. म्हणून जर तुम्ही श्रावणाच्या या शनिवारी भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी प्रभावी उपाय केला तर शनिदेवाची इच्छा असूनही तो तुम्हाला हानी पोहोचू शकणार नाही. असे मानले जाते की श्रावणातील शनिवारी खूप विशेष असतात. या दिवशी भक्तिभावाने आणि नियमितपणे शिवलिंगाला विशिष्ट वस्तू अर्पण केल्याने भगवान शिव तसेच शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. श्रावणातील शनिवारी नकारात्मक ऊर्जा, दारिद्र्य, शत्रूचे अडथळे आणि रोगापासून मुक्तीसाठी विशेष आहेत. श्रावणातील शनिवारी सकाळी सर्वात आधी तुम्ही खालील उपाय करावेत. हे उपाय तुम्ही घरातील शिवलिंगावर किंवा मंदिरात ही करू शकता. शिवलिंगावर काळ्या तिळाचा अभिषेक करावा. तर शनिवारी सकाळी शिवलिंगावर काळ्या तिळाचे आणि पाण्याने अभिषेक करावा. काळ्या तिळाचा शनिवार आणि शनी ग्रहाशी घनिष्ठ संबंध आहे. तांब्याच्या भांड्यात थोडे काळे तीळ टाका आणि शिवलिंगावर अभिषेक करा. हा विधी पापांचा नाश करण्यास, शनिदोष दूर करण्यास आणि आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवण्यास मदत करतो. शनीच्या साडेसातीचा प्रभाव दूर करण्यासाठी हा विधी अत्यंत प्रभावी मानला जातो. श्रावण महिन्यातील शनिवारी शिवलिंगाला निळी फुले किंवा शमीचे पाने अर्पण केल्याने शनीचे अशुभ प्रभाव शांत होतात. ज्यांच्या कुंडलीत शनीची साडेसाती किंवा ढय्या आहेत त्यांच्यासाठी हा विधी विशेषतः फायदेशीर आहे. शास्त्रानुसार शमीचे झाड हे शनिदेवाचे आवडते झाड मानले जाते. शमीच्या पानांनी भगवान शिवांची पूजा करणे आणि शमीची पाने अर्पण केल्याने शनिदोष शांत होतो आणि शनीचा आशीर्वाद मिळतो. हा विधी केवळ शनिग्रहाला शांत करण्यास मदत करतो असे नाही, तर जीवनातील अचानक येणारी संकटे, मानसिक तणाव, न्यायालयीन खटले, आर्थिक नुकसान, नोकरीतील अडथळे, इतर समस्यापासूनही मुक्ती देतो. शनिवारी शमीची पूजा करण्याचा उपाय. श्रावण महिना हा भगवान शिवांच्या पूजेसाठी सर्वात पवित्र काळ आहे. तर शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील शनिवारी भक्तिभावाने आणि विधीपूर्वक शमीच्या झाडाची पूजा केल्याने शनी साडेसाती, ढय्या आणि सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते असा विश्वास आहे. यामुळे भगवान शिवांचा विशेष आशीर्वादही मिळतो. सकाळी स्नान करून शमीच्या झाडावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तुम्ही श्रावण महिन्याच्या कोणत्याही दिवशी शमी अर्पण करू शकता. तथापि श्रावण महिन्यातील सोमवारी शमीची पाने अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी उठा, सर्व कामे सोडून स्नान करा. त्यानंतर शिवमंदिरात जाऊन पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा. मग पितळ, तांबे किंवा कास्याच्या भांड्यात थोडे गंगाजल, पांढरे चंदन आणि तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करा. अभिषेक पूर्ण झाल्यावर भगवान शिवांना शमीच्या पानांसोबत बेलपत्र, पांढरे वस्त्र, जानवे, तांदूळ आणि प्रसाद अर्पण करा. शमीची पाने अर्पण करताना या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. तो शनिदेवाचा मंत्र जप करावा. भगवान शिवांना शमीची पाने अर्पण करणे शुभ का मानले जाते, तर भगवान शिवांना बेलपत्र आणि धोत्र्यासोबतच शमीची पाने अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार शमीचे झाड अत्यंत शुभ मानले जाते. लंकेचा राजा रावणाचा वध करून परत आल्यावर भगवान रामाने शमीच्या झाडाची पूजा केली होती. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार महाभारताच्या काळात जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा त्यांनी आपले शस्त्रे शमीच्या झाडात लपवली होती. यामुळे शमीला अफाट महत्त्व आहे. शनिवारी शिवलिंगावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. या विधीमुळे चांगले भाग्य लाभते आणि आरोग्याच्या समस्या दूर होतात. धार्मिक श्रद्धेनुसार श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी शिवलिंगावर काळे तीळ आणि पाण्याने अभिषेक करावा. यामुळे तणाव, आजारपण आणि शनी दोषापासून मुक्ती मिळू शकते. श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी शिवलिंगाला शमीची पाने अर्पण करावीत. यामुळे तुमच्या करिअरमधील अडथळे दूर होतात. शमीची पाने कशी अर्पण करावी, तर श्रावण महिन्यात सोमवारी सकाळी शिव मंदिरात जाऊन पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. त्यानंतर एका तांब्याच्या भांड्यात
पाणी, गंगाजल, पांढरे चंदन आणि तांदूळ मिसळून ते शिवलिंगाला अर्पण करावे. हे करताना ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं मंत्राचा जप करावा. पुढे भगवान शिवांना बेलपत्र, पांढरे वस्त्र, तांदूळ आणि शमीची पाने अर्पण करावी. शमीची पाने अर्पण करताना ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करावा. शमीची पाने किंवा अक्षत अर्पण करणे म्हणजे शनिदोष आणि आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते. तर उपाय: पाणी अर्पण केल्यानंतर शिवलिंगाला 5 किंवा 11 शमीची पाने आणि अख्खे तांदूळ म्हणजेच अक्षता अर्पण कराव्यात. याचे फायदे: शमीची पाने भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहेत. हे अर्पण केल्याने शनीची 7.5 ढय्या आणि राहू व केतूचे दुष्परिणाम शांत होण्यास मदत होते. तसेच ह्यामुळे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता निर्माण होते. मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि तो शिवांसमोर ठेवा. शनिवारी सकाळी शिवलिंगाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे हा शनी देवाला प्रसन्न करण्याचा एक मार्ग आहे. दिवा शिवलिंगाच्या उजवीकडे ठेवा आणि तिथे बसून ओम श्री शनेश्वराय नमःचा 11 किंवा 108 वेळा जप करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आजारपण, अडथळ्यांपासून रक्षण मिळते. सूर्यास्तानंतर हा उपाय करणे देखील खूप शुभ मानले जाते. दूध आणि केशराचा उपाय: श्रावण महिन्यातील शनिवारी सकाळी स्नान केल्यानंतर शुद्ध गाईच्या दुधात थोडे केशर मिसळून मंत्रासह शिवलिंगावर अर्पण करावेत. तुमच्या वैवाहिक जीवनात सतत संघर्ष, मतभेद किंवा दुरावा असल्यास हा उपाय शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद मिळवून देतो. ह्यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम आणि सामंजस्य वाढते. केशर आणि दुधाचे मिश्रण लक्ष्मी तत्वाला सक्रिय करते, ज्यामुळे धन आणि समृद्धीचा ओघ वाढतो. जर तुम्हाला आयुष्यात दीर्घकाळ कर्जाची समस्या भेडसावत असेल तर शनिवारी विधीपूर्वक शमीच्या झाडाची पूजा करावी आणि काळे उडीद, तीळ अर्पण करावी. असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीला कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळते. याशिवाय सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा पाण्यात दूध मिसळून शमीच्या झाडाला अर्पण करावे. यावेळी महादेवाचा नामांचा जप करावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने सर्व रोग दूर होतात. शनिवारी सकाळी स्नान करून शमीच्या रोपाची पूजा करून त्याचे पाने पर्समध्ये ठेवावी. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सोमवार आणि शनिवारी शमीच्या झाडाच्या फांदीला धागा बांधावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो. राहू दोषापासून तुम्हाला आराम मिळेल. तसेच करिअर आणि व्यवसायात यश मिळवायचे असेल तर शनिवारी शमीच्या रोपाला पाणी अर्पण करावे. यामुळे करिअरमध्ये अपेक्षित यश मिळते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक